अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. टाळ मृदुंग झेंडे आणि तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन भजन कीर्तन करत पारंपरिक वाद्यांच्या साथीने नागाव ते कनेरी मठ पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीचे उद्घाटन वारणा साखर कारखान्याचे संचालक सुभाष पाटील, लोकनियुक्त सरपंच विमल अनिल शिंदे, महावीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 20 वर्षापासून हुंड्यांच्या पौर्णिमेस ही दिंडी नागाव गावामधून कनेरी मठाकडे प्रस्थान होते. नागाव तालुका हातकणंगले येथील श्री काळसिद्धेश्वर भजनी मंडळाने कनेरी मठ येथील श्री काळसिद्धेश्वर स्वामींना गुरुस्थानी स्वीकार करून त्यांचा आचार विचारामध्ये मग्न होऊन मनाला सुख शांती लाभते म्हणून प्रत्येक पौर्णिमेस गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी भजनी मंडळातील सर्व सदस्य जातात. पण वर्षातून येणाऱ्या हुंड्यांच्या पौर्णिमेस मात्र नागाव ते कनेरी मठ अशी 23 किलोमीटरची पायी दिंडी काढण्यात येते. या दिंडीत गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दिंडीतील लोकांना चहा नाश्त्याची सोय संदीप सुतार, नंदकुमार लंबे, महादेव पाच्छापुरे, भावेशभाई पटेल, विलास पाटील यांच्याकडून करण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंदे, प्रसाद लंबे, उमाशंकर कोळी, दीपक यादव, संजय वडार, दीपक ऐतवडे, राजू वडार, महावीर महाजन यांच्यासह गावातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.